Utility of bookkeeping. 1. Owner. The businessman can find out profit, losses, assets and liabilities of an enterprise at any time. 2. Management. Management of an enterprise can plan, take decisions, and control overall business activities. 3. Investors. Investors can take proper decisions whether to invest or not. 4. Customer. Customer can easily understand financial position of the business. He can be assured about supply of goods. 5. Government. Government can easily find out different types of taxes due from various sources. 6. Lenders. Money lenders can find financial standing of the enterprise for decision to lend money or not. 7. Development. Business enterprise can achieve the business growth with the help of accounting. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत युटिलिटी ऑफ बुककीपिंग. मित्रांनो लक्षात घ्या, माझे सर्व लेक्चर्स हे इंग्लिश आणि मराठी मधून असतील. इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना मराठीतून समजणं सोपं जाईल आणि मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी समजण्यास सोपं जाईल आणि त्यांचं अकाउंट या विषयासोबत इंग्रजीही पक्क होण्याची संभावना आहे. व्हॉट इज द युटिलिटी ऑफ बुककीपिंग? युटिलिटी म्हणजे काय? उपयोगिता. युटिलिटी म्हणजे उपयोगिता. आपण जे बुककीपिंग ठेवतो म्हणजे हिशोबाची पुस्तकं ठेवतो, त्या हिशोबाच्या पुस्तकाची उपयोगिता कुणाकुणाला आहे? तर याची जी उपयोगिता आहे हे आपण आपल्या हिशोबाचा वापर जे लोक करत असतात त्यांच्यासाठी होत असतो. त्याला आपण स्टेक होल्डर्स म्हणतो. स्टेक होल्डर्स म्हणजे काय? स्टेक होल्डर्स आर द पर्सन्स हु आर हॅव्हिंग द डायरेक्ट इंटरेस्ट इन द कंपनी. इट इज अ स्टेक होल्डर्स. तर स्टेक होल्डर्स म्हणजे कोण? ज्यांच्या कंपनीमध्ये काही ना काहीतरी हितसंबंध आहे. उदाहरणार्थ ओनर्स म्हणजे मालक. मालकाला आपल्या व्यवसायामध्ये किती नफा झाला हे पाहायचं असतं. मॅनेजमेंट म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, त्यानंतर सेक्रेटरी, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स, याला आपण मॅनेजमेंट असं म्हणायचं. इन्व्हेस्टर्स म्हणजे गुंतवणूकदार, कस्टमर्स म्हणजे ग्राहक आणि गव्हर्नमेंट म्हणजे शासन, लेंडर्स म्हणजे सावकार आणि डेव्हलपमेंटसाठी. सो व्हॉट इज द युटिलिटी ऑफ द बुककीपिंग? आपल्या हिशोबाची पुस्तकं कुणाकुणाला उपयोगी पडतात. नंबर 1, ओनर. The businessman can find out the profit and loss, assets and liabilities of an enterprise at any time. आपल्या व्यवसायाला नफा किती झाला, तोटा किती झाला, आपली संपत्ती किती आहे म्हणजे असेट्स किती आहे आणि आपल्या व्यवसायाचं देणं किती आहे हे सर्व आपण काय करू शकतो? शोधून काढू शकतो. नंबर 2, द युटिलिटी ऑफ द बुककीपिंग टू द मॅनेजमेंट. मोठ्या कंपन्यांमध्ये कंपनी चालवणारे जे लोक असतात ते म्हणजे मॅनेजमेंट आणि जे गुंतवणूक करतात त्यांना आपण काय म्हणायचं? ओनर म्हणायचं, शेअर होल्डर म्हणायचं. म्हणून ओनर जे असतात, शेअर होल्डर असतात, हे दररोज कंपनीमध्ये येत नाही. मग तिथलचं जे मॅनेजर आहे, CEO, मॅनेजर, मॅनेजिंग डायरेक्टर, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर किंवा वेगवेगळे डिपार्टमेंटचे हेड असतात, हे काय करत असतात? प्लॅनिंग करत असतात, निर्णय घेत असतात आणि ऍक्टिव्हिटीजवर नियंत्रण ठेवत असतात. म्हणजे कोणतं प्रोडक्शन करायचं, कोणतं प्रोडक्शन बंद करायचं, ऍडव्हर्टाइजमेंट करायची का नाही करायची, कधी करायची, किती खर्च करायचा, कुठे करायचा, किती पैसे लागतील. सो ऑल डिसिजन्स आर टेकन बाय द मॅनेजमेंट. सो थर्ड इज इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टर्स कॅन टेक द प्रॉपर डिसिजन वेदर टू इन्व्हेस्ट ऑर नॉट. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक कंपनीमध्ये जे
समाजातील गुंतवणूकदार आहेत हे भांडवल गुंतवत असतात. इन्व्हेस्टर म्हणजे कोण? गुंतवणूकदार. मग आता गुंतवणूकदार म्हणजे कोण? तुम्ही आणि आम्ही. तुम्ही आणि आम्ही काय करू शकतो? आपण कंपनीच्या शेअर्समध्ये, डिबेंचर्समध्ये काय करू शकतो? गुंतवणूक करू शकतो. तुम्ही आणि आम्ही आपण कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवू शकतो. मग एखाद्या कंपनीमध्ये पैसे गुंतवायचे का नाही गुंतवायचे, किंवा गुंतवलेले पैसे काढून टाकायचे का, हे आपण त्या कंपनीच्या बुककीपिंग वरून, त्या कंपनीच्या फिनान्शियल स्टेटमेंट वरून आपण सांगू शकतो. तर प्रत्येक कंपन्या काय करतात? वर्षाच्या शेवटी फिनान्शियल स्टेटमेंट बनवत असतात. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट आणि आणखी काही स्टेटमेंट्स असतात. कॅश फ्लो स्टेटमेंट, फंड फ्लो स्टेटमेंट. हे फिनान्शियल स्टेटमेंट जे आहेत हे आपण वाचन करून आपण निर्णय घेऊ शकतो. नेक्स्ट, इट इज अ कस्टमर. कस्टमर कॅन इझिली अंडरस्टँड फिनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. आता प्रत्येक कंपनीला त्यांचं फिनान्शियल पोझिशन म्हणजे त्यांचं बॅलन्स शीट हे त्यांच्या वेबसाईटला अपलोड करावं लागतं. आणि कस्टमरला असं लक्षात येतं की ही कंपनी दीर्घकाळामध्ये टिकणार आहे किंवा नाही. उदाहरणार्थ, आपण जर मिक्सर विकत घेतला असेल तर आपल्याला काही वर्षानंतर त्याची सर्व्हिस, त्याचे स्पेअर पार्ट्स बाजारामध्ये मिळणार का नाही हे त्या कंपनीच्या फिनान्शियल पोझिशन वरून लक्षात येतं. जर एखादी कंपनी सतत तोट्यामध्ये चालत असेल तर ग्राहक सुद्धा सतर्क राहून त्या कंपनीचं प्रोडक्ट विकत घेण्याचं टाळतात. त्यानंतर गव्हर्नमेंट, युटिलिटी ऑफ द बुक कीपिंग टू द गव्हर्नमेंट. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करतो? नफा कमवतो, मालाची विक्री करतो, आणि मालाची विक्री केल्यानंतर आपल्याला टॅक्स भरावा लागतो, जीएसटी भरावं लागतं. त्यानंतर जो काही आपल्याला उत्पन्न होतं त्या उत्पन्नावरती आपण काय करत असतो? इन्कम टॅक्स भरत असतो. म्हणून सरकारला एक फायदा होतो. तुमच्या हिशोबाच्या पुस्तकावरून तुम्हाला किती टॅक्स भरायचा आहे, तुमचं उत्पन्नाचे कोणते कोणते स्रोत आहेत हे सरकारला लक्षात येतं. नेक्स्ट युटिलिटी, इट इज अ लेंडर्स. मनी लेंडर्स कॅन फाइंड द फिनान्शियल स्टँडिंग ऑफ एंटरप्राइज फॉर डिसिजन टू लेंड मनी ऑर नॉट. विद्यार्थी मित्रांनो, नवीन कंपन्यांना भागांची विक्री केल्यानंतर आणखी पैसे हवे असेल तर ते बँक किंवा नॉन बँकिंग फिनान्शियल इन्स्टिट्यूशन्स कडून हे काय करत असतात? कर्ज घेत असतात, लोन घेत असतात. मग ह्या बँकांना कंपनीला कर्ज द्यायचं का नाही हे निर्णय आपण म्हणजे बँकांना घेता येतं. अँड द लास्ट युटिलिटी, द बिझनेस एंटरप्राइज कॅन अचीव द बिझनेस ग्रोथ विथ द हेल्प ऑफ अकाउंटिंग. हिशोब पुस्तकावरून आपल्या व्यवसायाची ग्रोथ आहे किंवा नाही हे आपण ठरवू शकतो आणि पुढे निर्णय घेऊ शकतो. जर डेव्हलपमेंट होत नसेल तर स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग कशा पद्धतीने करता येईल हे आपण ठरवतो. Thus, my dear students, these are the utilities of the bookkeeping. Owner can ascertain the profit and loss. Management can make the planning. They can take the decision. Investor can take whether to invest or not. Customer can take whether the company is in a position to supply the goods continuously. And government can easily find out various sources of income. And the lenders, that is the bank and non-banking financial institution, will take the decision whether to lend money. कर्ज द्यायचं किंवा नाही हे बँका ठरवतात. आणि कंपनीला ओव्हरऑल आपल्या व्यवसाय कुठे आहे, ग्रोथ आहे का नाही हे ठरवता येतं. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला
मला अवश्य कमेंट बॉक्समध्ये कळवा. थँक्यू. बाय बाय.